तुमच्या माझ्या स्नेहाला आकाशाचे किनारे, तुमच्या माझ्या स्नेहाला आकाशाचे किनार आहे. तुमच्या माझ्या नात्याला मातीचा आधार आहे. तुमच्या माझ्या नात्याला मातीचा आधार आहे. आकाश आणि माती बोलून या बोल आहे. आकाश आणि माती बोलून या बोल आहे. म्हणूनच तर तुमच्या माझ्या स्नेहाला वेगळं असं मोल आहे, वेगळं असं मोल आहे. काल नाशिकला एका फार मोठ्या थोर विचारवंतांची व्याख्यान होतं, सभा भरलेली होती. व्याख्यानात भरपूर गर्दी जमलेली होती आणि त्या व्याख्यान सुरू झालं. तो त्याच्या व्याख्यानामध्ये कठीण अवघड शब्दांचा उपयोग करत होता, प्रयोग करत होता, वापर करत होता. त्या शब्दांचा अर्थ लोकांना काही समजत नव्हता. ते लोक त्याचं भाषण जे आहे लांबलचक वाक्य भाषण असं असायचं, ते लोकांच्या डोक्यावरनं जात होतं. त्याचं भाषण डोक्यावरनं जात होतं. लोक त्याच्या भाषणाला कंटाळली, फार वैतागली. लोक म्हणू कुजबूज करू लागले, कुठून पकडून आणलं हे सोंग, यांना काही दुसरा वक्ता काही मिळाला नाही का? आपल्या कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक याच्यापेक्षा छान बोलतात, कुठून पकडून आणलं हे सोंग, काही समजत नाही. लोकांची कुजबूज सुरू होती. 1 तास झाला, 2 तास झाला, हा पठ्ठ पण हातातलं माईक सोडायला तयार नाही. ज्याच्या हातात माईक तो म्हणतो माझंच ऐक, याप्रमाणे त्याचं व्याख्यान चालूच होतं. 1 तास 2 तास झाले. त्या सभागृहामध्ये एक जाडजूड मनुष्य होता बसलेला, मिशा होते त्याला. त्याच्या सहनशक्तीचा अंत झाला. तो ताडकन उभा राहिला आणि एक व्यक्ती न्याहाळत स्टेजजवळ आला. जिथे वक्ता व्याख्यान देत होता त्याच्याकडे रागाने पाहिलं, मिशाला ताव दिला आणि त्याची नजर एका भिंतीकडे गेली. भिंतीकडे गेल्यानंतर तिथे एक लांब जाड काठी होती. तो भिंतीकडे गेला, ती काठी घेतली, मूठ आवळली, परत इकडे आला. व्याख्यात्याकडे रागाने पाहिलं, ती काठी जोरात आवळली. वक्ता घाबरला. वक्ता म्हणाला काय झालं? हा म्हणाला तुमचं चालू द्या हो, मी ज्याला शोधतो, ज्याने तुम्हाला इथं बोललेलं आहे. माझ्या बाबतीत तसं झालं तर आधीच सांगून ठेवतो. मला प्राध्यापक डॉक्टर स्वाती डुबे मॅडम यांनी बोलवलेलं आहे. काही झालं तर त्यांना पकडा. डुबे मॅडम काही काळजी करू नका, श्रोते फार चांगले आहेत, तसं काही होणार नाही. पुस्तक वाचून माणूस शहाणा होईलच हे सांगता येत नाही. पुस्तक वाचून माणूस शहाणा होईल हे सांगता येत नाही. हुशारी आणि शहाणपण याच्यामध्ये फरक आहे. एकदा अमिताभ बच्चन एका हॉटेलमध्ये चहा प्यायला गेला होता. त्यांनी चहाची ऑर्डर दिली. वेटर चहा आणायला गेला. अमिताभ बच्चन ज्या ठिकाणी बसलेला होता त्याच्यासमोर एक फिशपॉट होता. त्या फिशपॉटमध्ये 2 मासे इकडून तिकडून ये जा करत होते. अमिताभ बच्चन टक लावून त्या माशांकडे पाहत होता. इतक्यात वेटर चहा घेऊन आला. अमिताभ बच्चनचं लक्ष त्या वेटरकडे गेलं. अमिताभ बच्चनने त्या वेटरला विचारलं, आप बता सकते हैं इसमें से नर कौन है और मादी कौन है? वेटर आडाने अशिक्षित त्याने उत्तर दिलं, जो तैर रहा है वो नर है और जो तैर रही है वो मादी है. तर हे शहाणपण कुठून आलं? अनुभवातून शहाणपण आलं. आपल्याला आपल्या जीवनामध्ये हुशारी आणि शहाणपण दोन्ही कमवायचे आहेत. माणूस जन्मतो तेव्हा त्याचा श्वास असतो पण नाव नसतं. माणूस जन्मतो तेव्हा त्याचा श्वास असतो पण नाव नसतं. मनुष्य मरतो तेव्हा त्याचा श्वास नसतो पण नाव असतं. जन्म आणि मृत्यू याच्यातलं जे अंतर आहे ना, ते जे आहे त्याला जीवन म्हणायचं. या जीवनामध्ये आपल्याला काय करायचं आहे, या जगण्याचा हेतू काय आहे, आपलं ध्येय काय आहे, ते आपल्याला ठरवता आलं पाहिजे. आपलं हे डोकं आणि हृदय आहे ना, याच्यातलं 13 इंचचं अंतर आहे फक्त. डोकं आणि हृदय 13 इंचाचं अंतर आहे,
पण काही काहींना आयुष्य संपेपर्यंत इथपर्यंत हृदयात नेता येत नाही विचार. म्हणून आपल्याला डोक्यातले विचार जे जेव्हा हृदयात येतील आपल्या, तेव्हा आपल्याला ध्येयाकडे नक्कीच जाता येईल. आपल्या यशाचा मार्ग मोकळा होत असतो. जो पायाने चालतो तो अंतर कापतो. जो पायाने चालतो तो अंतर कापतो. जो डोक्याने चालतो तो ध्येय गाठतो. तर आपल्याला बहुतेक अशी आपली मानसिकता असते की एखादी गोष्ट आपल्याला करायची असली ते कसं शक्य आहे, इथून सुरुवात. बहुतेकांची मानसिकता ती असते, हे कसं शक्य आहे. परंतु जगातले सर्व शोध ध्येयाने लागलेले, जे ध्येयनिष्ठ व्यक्ती होत्या त्यांनी लागलेले जगातले सगळे शोध, चंद्रयान घ्या, सूर्ययान घ्या, मंगळयान घ्या, किंवा अनेक प्रकारचे मोबाईल घ्या, टी व्ही घ्या, काय सगळे जेवढे शोध आहे त्या व्यक्तींचं ध्येय होतं. पण आपल्या बहुतेक लोकांची मानसिकता आहे, बहुतेक करून भारतीय लोकांची मानसिकता अशी असती, हे कसं शक्य आहे. तुम्ही जे ठरवाला, किती मोठं ध्येय ठरवा तुम्हाला, ते शक्य आहे, तुम्ही ते करू शकता, मागे पडू नका तुम्ही. त्यामुळे ध्येयासाठी आपल्याला सतत करायचं त्यासाठी जिद्द, परिश्रम आणि चिकाटी या गोष्टीमुळे ध्येय आपलं साध्य होत असतं. एक संस्कृतमध्ये सुभाषित आहे बरं का, उद्यमेन हि सिद्धंती कार्याणि मनोरथः. उद्यमेन हि सिद्धंती कार्याणि मनोरथः नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगः. तर याचा अर्थ असा आहे, उद्योगाने कार्य सिद्धीला जातात, नुसत्या मनोरथाने जात नाही. हरणी स्वतःहून सिंहाच्या तोंडामध्ये प्रवेश करीत नाही, हा या सुभाषिताचा अर्थ आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, नुसतं मनोरथ नको. ध्येय जे तुम्ही आखलेलं असेल ते नुसतं मनोरथ नको, तर त्याच्यासाठी प्रयत्न फार महत्त्वाचा असतो. जम्मू काश्मीरमधील कित्तवार या खेड्यात एका गरीब कुटुंबातील आईला जन्मताच 2 हात नसलेल्या बाळाला जन्म दिला. बाळाकडे आईने पाहिलं, आईने पहिल्यांदा रूप पाहिलं, तर पाहिल्यानंतर काय 2 हात बाळाला नाही आहेत. आईलाच रडू आलं. आई देवाला म्हणे, देवा हे काय केलंस तू, हे काय केलंस, माझा कुठला दोष आहे, माझा कुठलं पाप आहे की माझ्या पोटी ही अपंग मुलगी जन्माला तू आणलेली, हिला 2 हात नाही आहे. देवा आता कसं काय करायचं, हिचं पालन पोषण कोण करणार, मी गेल्यानंतर, माझं निधन झाल्यानंतर हिचं कोण सांभाळ करणार, हिचं कोण पोट भरणार, हिला हात नाही, हिचं पुढचं आयुष्य कसं जगत. देवा हे काय केलं, माझी काय चूक होती, काय चूक होती, काय चूक होती. आई बराच वेळ रडत होती त्या बाळाकडे पाहून, पण आलेल्या परिस्थितीला सामोरं जाणंसुद्धा भाग होतं. बाळाला ती नीट सांभाळू लागली. काही दिवस गेले. काही दिवस गेल्यानंतर तिचं नाव ठेवण्यात आलं शीतल देवी. ती शीतल देवी रांगायला लागली, चालायला लागली. हळूहळू प्रगती होत गेली. आईचे संस्कार तिला लाभत होते. वर्षामागून वर्ष निघून गेले. शीतल देवी 6 वर्षाची झाली. आणि 6 वर्षात झाल्यानंतर तिने पाहिलं, आपला भाऊ रोज शाळेत जातो येतो, शाळेत जातो येतो. ती दरवाजात उभे राहून बाहेर पाहायची, तर अनेक मुलं आणि मुली रोज शाळेत जातात येतात, शाळेत जातात येतात. त्या शीतल देवीनं आईकडे हट्ट धरला, आई मला पण शाळेत जायचं, आई मला पण शाळेत जायचं. आईच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं. हिला हात नाही, ही कशी शिकणार. आईच्या डोळ्यातून पाणी आल्यानंतर ती शीतल देवी म्हणाली, आई का रडते तू. चढत काही नाही. रोज तिचा आईपुढे भुंगा असायचा की मला शाळेत जायचं, शाळेत जायचं, शाळेत जायचं. रोज मुली शाळेत जातात, मी का. एक दिवशी आईने तिला त्या शाळेमध्ये दाखल केलं. मुख्याध्यापकांना सांगितलं हिला प्रवेश द्या. मुख्याध्यापकाने तिच्याकडे पाहिलं, हिला 2 हात ते कशी शिकणार ही. शीतल देवीची आई म्हणाली, तिला फक्त ठेवा, वर्गात बसवा, त्याची फार इच्छा शाळेत जायची. त्या दिवसापासून ती शाळेत बसली. शाळा सुरू झाली. दुसऱ्या दिवसापासून तिने पाहिलं की अनेक मुलं मुली जे आहे ना हाताने लिहितात ते
पाटीवरती हाताने लिहितात, ते वहीवर हाताने लिहितात, मला हात नाही, काय करायचं. तिने लगेच विचार केला. तिने आपल्या पायाच्या बोटांमध्ये पेन्सिल धरली, पाटीवर त्या अंक मुळाक्षर लिहायला सुरुवात केली. हळूहळू तिची प्रगती होत गेली आणि ती पायाच्या बोटांनी लिहायला चांगली लागली. ही फार बुद्धिमान होती. वर्गात जे मॅडम आणि सर शिकवत असतात ते शिकवताना ते लक्षात जास्त राहायचं, इतर मुलांच्या लक्षात राहायचं नाही. ते तोंडी उत्तरं पटापट द्यायची, हुशार. ती मुलांबरोबर खेळायची, मुलींबरोबर खेळायची, धावायची, पळायची आणि हात नव्हते तिला, परंतु पायाने झाडावर चढायची सुद्धा शिकली ती. सरांना मॅडमला हिचं कौतुक वाटायला लागलं, एवढी चपळ मुलगी एवढी कशी काय. वर्ष निघून गेले. शीतल देवी जी आहे ती 13 वर्षाची झाली. 13 वर्षानंतर जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैनिकांचा खेळांचा विशेष कार्यक्रम होता आणि त्या विशेष कार्यक्रम पाहण्यासाठी त्या खेडेगावातली लोक सगळे पाहायला गेले होते. तरुणीसुद्धा गेलेल्या होत्या, कॉलेजचे मुलं मुली, शाळेचे विद्यार्थी सगळे तरी खेळ पाहायला गेले होते. दिवसभर विविध खेळ चालू होते आणि ते विविध खेळ केला सगळे पाहत, ही सुद्धा त्यात पाहत होती. आणि खेळ पाहता पाहता ती मध्येच फिरायची, इकडे पळ तिकडे पळ, तिकडे पळ इकडे पळ. आणि एवढी चपळ मुलगी, तिला हात नाही पण एवढी चपळही कशी तिच्यामध्ये. म्हणून तो एक सैनिक अधिकारी जो होता, त्या सैनिक अधिकारीचं नाव कुल अभिलाषा चौधरी नावाचा सैनिक अधिकाऱ्याची नजर तिच्याकडे गेली. तो तिच्याजवळ आला आणि म्हणाला, बाळा तू आत्तापर्यंत सर्व खेळ पाहिलेले आहेत, तुला सगळ्यात जास्त खेळ कुठला आवडला. त्याने पटकन उत्तर दिलं, मला तिरंदाजी आवडली, धनुष्याची नेमबाजी मला आवडली आणि मला ते शिकायची. अभिलाषा चौधरीला डोळ्यात प्रश्न उभा राहिला, तिला हात नाही, धनुष्याची नेमबाजी तर हाताने करता, ती पायाने कशी काय करणार. मग त्याच्या डोळ्यातला प्रश्न शीतल देवीने वाचला. ती पटकन म्हणाली, मी पायाने धनुष्यबाजी करील, नेमबाजी करील, तिरंदाजी करील. त्याला कौतुक वाटलं. त्यांनी काय केलं, तो प्रशिक्षण देणार होता तिरंदाजीचे प्रशिक्षक, कुलदीप वायधन नावाचा एक प्रशिक्षक होता. त्या प्रशिक्षकाला बोलवलं आणि त्याला सांगितलं की हिला तिरंदाजी शिकायची आहे. त्यांनीसुद्धा त्याच्याकडे पाहिलं, पण दोघांनी ठरवलं हिची जिद्द आहे ना, हिला कष्ट करायची तयारी आहे ना, परिश्रम करायची तयारी आहे ना, हिला शिकू आपण. तो जो स्पर्धेमधला जो धनुष्य असतं ते खूप जड असतं, तर हिच्यासाठी खास लाकडाचं धनुष्यबाण करण्यात आलं आणि हिला सांगितलं उद्यापासून तिची प्रॅक्टिस सराव सुरू. उद्यापासून दुसऱ्या दिवसापासून ही सराव करायला तिचं शिक्षण दिला. तिला सांगितलं की कसं धनुष्य धरायचं. डाव्या पायाने धनुष्य उचलायचं, उजव्या पायाने त्याला आधार द्यायचा, उजव्या पायाने तो मध्ये बाण लावायचा. बाण लावला की तोंडाने तो जो बाण आहे तो असं धरायचा, दोरी लावलेला बाण ताणायचा. अचूक लक्ष असेल ते नीट पाहायचं, एकाग्र व्हायचं तिथे आणि नंतर तो बाण सोडायचा. एकाग्रता फार महत्त्वाची, नजरसुद्धा फार महत्त्वाची असं सांगितलं. आणि या तिरंदाजी खेळातले जे जगातले नियम जे आहेत, काय नियम असतात ते तिला सांगितलं. आणि तिची प्रॅक्टिस सुरू झाली. तिच्या घराच्या अंगणामध्ये प्रॅक्टिस सुरू केली. त्यांनी जंगलात जायची, जंगलामध्ये सराव करायला लागले धनुष्यबाणाचा. रोजच्या रोज महिने वर्ष प्रॅक्टिस तिची झाली. आणि एक दिवशी आशियान पॅरेगॉन स्पर्धेमध्ये तिने भाग घेतला. लंडन पॅरिसमध्ये तिने परिषदक जिंकले. त्या आशियन पॅरिसमध्ये भाग घेतला आणि प्रत्येकाची नावं पुकारण्यात आली. तो असे करायचे, प्रत्येकाचे काही अचूक नेम लागत नव्हता. हिचं बरंच शेवटी नाव आलं, शीतल देवी बसली एका जागेवरती. धनुष्यबाण जो होता आपला, धनुष्य जे होतं तर डाव्या पायाने उचललं, उजव्या पायाने त्याला आधार दिला आणि तो बाण लावला, दोरीला लावला. तोंडाने बाण खेचला आणि नजर तिने ज्या बिंदूकडे, विशिष्ट बिंदूकडे जे मारायचं होतं त्याकडे नजर एकाग्र केली आणि तो बाण
तिने जोरात सोडला. तो सू 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 करत बाण गेला आणि अचूक लक्षावर तो बाण बरोबर लागला. आणि एकच जयघोष सुरू झाला. शीतलदेवी टाळ्यांचा गडगडाट सुरू झाला आणि तिला सुवर्ण पदक मिळालं. जगातली ही एकमेव महिला आहे, तिला दोन्ही हात नसताना तिरंदाजीमध्ये तिने सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. आपल्याला तर सगळे हात आहे, पाय, डोळे, पाय सगळंच आहे. एक अशक्य ती शक्य करून दाखवणारी गोष्ट जगातली एकमेव महिला म्हणजे शीतलदेवी. आणि आपल्याला तर सर्वच देवाने दिलेलं आहे. तुमचे ध्येय मोठे ठेवा. तुम्ही ध्येय लहान ठेवूच नका. लहान ध्येय सगळे ठेवतात आणि ते शक्य आहे तुम्हाला, कारण की हिने अशक्य ते शक्य हिने करून दाखवलेलं आहे. त्यामुळे ध्येय तुमचं चांगलंच पाहिजे. आपला जगण्याचा दृष्टिकोन चांगला पाहिजे, वागण्याचा दृष्टिकोन चांगला पाहिजे. एक बांधकाम चालू होतं एका ठिकाणी. 3 मजूर काम करत होते. एक व्यक्ती त्यांच्याजवळ गेला. तिथे बांधकाम चालू होतं. त्या व्यक्तीला विचारलं एकाने, तू काय करतोस? तर तो का म्हणाला, मी पोटासाठी काम करतो, पोटासाठी काम करतो, पोटासाठी काम करतो. दुसऱ्या व्यक्तीला विचारलं, जो बांधकाम मजूर होता दुसरा, तर त्याला विचारलं, तू काय करतो? तो म्हणाला, मी विटार असतो. तिसरा जो मजूर होता बांधकाम करणारा, त्याला विचारलं, तू काय करतो? तर त्यांनी सांगितलं, मी सुंदर स्मारक बनवतो, मी सुंदर इमारत बनवतो. काम एकच पण दृष्टिकोन वेगवेगळा. याचा सांगायचं तात्पर्य असं आहे की चांगला दृष्टिकोन ठेवला की चांगली निर्मिती तयार होती. चांगला दृष्टिकोन ठेवला की चांगली निर्मिती तयार होती. चांगलं यश मिळतं आपल्याला. आणखीन चांगलं जे ध्येय असतं तर ध्येयाकडे आपण आपल्याला ध्येय गाठता येतं आपल्याला. त्यामुळे आपलं जे आहे दृष्टिकोन चांगला पाहिजे. एकदा एका कॉलेजची ट्रिप ताजमहाल पाहायला गेली होती. ताजमहाल सगळ्यांचं पाहणं होतं आणि सगळे विद्यार्थ्यांना एका ठिकाणी उभं करतात, हजेरी घेतली जाते. आणखी पाहिलं जातं तर एक विद्यार्थी गायब. शोधाशोध सुरू होती. सगळेजण शोधाशोध करतात विद्यार्थ्याला, कुठे गेला. आणि सरांचं लक्ष जातं की तो विद्यार्थी ताजमहालच्या समोर उभा आहे. सर जातात तिथे. गेल्यानंतर जातात, त्याच्या पाठीवर हात ठेवतात आणि त्याला म्हणतात, अरे एवढं टक लावून काय पाहतो तू ताजमहालकडे? एवढं टक लावून काय पाहतो? या ताजमहालकडनं कधी प्रेरणा घे. हा विद्यार्थी म्हणतो, सर माझं वेगळं आहे. सर म्हणतात, काय वेगळं आहे? तर मी नाही सांगत. का सांगत नाही? सर तुम्ही रागवाल. अरे नाही रागवत, सांग. नाही सर तुम्ही रागवाल, मी नाही सांगत. अरे सांग काय ते. तो काय म्हणतो ऐका, मुमताज की कब्र देखकर हर आशिक को मोहब्बत की मिसाल याद आती है. मुमताज की कब्र देखकर हर आशिक को मोहब्बत की मिसाल याद आती है. हम किस किस के लिए ताजमहल बनवाएंगे? हम किस किस के लिए ताजमहल बनवाएंगे? हमें तो हर लड़की में मुमताज नजर आती है. असा त्याचा दृष्टिकोन. पण हा सरांना माहीत होता हा तारुण्याचा दृष्टिकोन आहे, हा बदलणारा दृष्टिकोन आहे. पण हे दृष्टिकोनसुद्धा आपल्याकडे चांगले असायला हवे. नकारात्मक जो भाव आहे ना, हा यशासाठी अडथळा असतो मोठा. नकारात्मक भाव तुम्ही स्वीकारू नका. सकारात्मक राहा. सकारात्मक राहायचं तर स्वतःला सांगायचं. स्वतःला काय सांगायचं? अगर अकेले हम बिंदु है, अगर अकेले हम बिंदु है, मिल जाए तो सागर है. अगर अकेले हम बिंदु है, मिल जाए तो सागर है. अगर अकेले हम धागा है, अगर अकेले हम धागा है, मिल जाए तो चादर है. अगर हम अकेले हम धागा है, मिल जाए तो चादर है. अगर अकेले हम शब्द है,
अगर अकेले हम शब्द है मिल जाए तो किताब है, अकेले हम शब्द है मिल जाए तो किताब है, अकेले हम पत्थर है, अगर अकेले हम पत्थर है मिल जाए तो इमारत है. आपले विचार सकारात्मक राहू द्या, त्यामुळे यशाचा दरवाजा सताड उघडा तुमच्यासाठी आहे आणि असतो. त्यामुळे सकारात्मक राहणं फार महत्त्वाचं आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे बरं का. बी असती, बीपासून झाड होतं, झाडापासून लाकूड होतं, लाकडाचा कोळसा होतो आणि कोळशाची राख होती. हा बदल आहे निसर्गाचा. तसंच पाणी असतं, पाण्याची वाफ होती, बर्फ होतं, निसर्ग. आता जे तुम्ही इथे बसलेले आहात नाही तर आता तुम्ही कुठल्या परिस्थितीत असाल तर तुम्ही इथून पुढे जे आहे कोणी याच्यातले मोठे उद्योजक होऊ शकता, उद्योजिका होऊ शकाल, याच्यातला मोठा अधिकार होऊ शकाल, एक मोठा व्यापारी होऊ शकाल, कोणी काय अनेक गोष्टी ज्या आहेत मोठमोठ्या ज्या आहेत त्या तुमचे होऊ शकतात. कोणी नेता होऊ शकत, कोणी मुख्यमंत्री होऊ शकतं, कोणी राष्ट्रपती होऊ शकतं. पुढचं तुम्हाला माहिती आहे, आपल्याला काही पुढे काय होईल ते माहिती नाही, पण ते तुमच्यासाठी चांगलं आहे. तर आयुष्यामध्ये कधी निर्णय घेणं फार महत्त्वाचं आहे. निर्णय घेता आला पाहिजे तुम्हाला. निर्णय जर योग्य नसला तर आपली वाटचाल चुकीची होती जीवनाची. निर्णय योग्यच असा घेता आला पाहिजे. तर कधीकधी निर्णय चुकतात आयुष्यातले आणि आयुष्य चुकून जातं. कधीकधी निर्णय चुकतात आयुष्यातले आणि आयुष्य चुकून जातं. प्रश्न कधीकधी कळत नाही आणि उत्तर मात्र चुकून जातं. प्रश्न कधीकधी कळत नाही पण उत्तर मात्र चुकून जातं. सोडवताना वाटतं सुटत गेला गुंता, सोडवताना वाटतं सुटत गेला गुंता, पण प्रत्येक वेळीस नवीन गाठ बनत जाते. दाखवणाऱ्याला वाट माहीत नसते, दाखवणाऱ्याला वाट माहीत नसते आणि मग चालण्याचं ध्येय मात्र हरवून जातं, चालण्याचं ध्येय मात्र हरवून जातं. दिसतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी, दिसतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी. अनुभव म्हणजे काय ते तेव्हाच कळतं. एक नाशिकला आडगाव म्हणून गाव आहे बरं का. तर आडगावला विलास शिंदे नावाचा तुमच्यासारखा एक विद्यार्थी, तरुण विद्यार्थी पदवीधर झाला. पदवीधर झाल्यानंतर त्याने आता काय करायचं, नोकरी करायची त्या व्यवसाय करायचा, हा त्याच्या मनामध्ये प्रश्न पडला. आपल्या एकाने सल्ला दिला, नोकरी कर, मस्तपैकी 10-12 तास काम केलं की मोकळं जायचं, घरी टी व्ही पाहायचं, ते करायचं, माझ्या करायची, मस्तपैकी राहायचं, नोकरी करणं सगळ्यात चांगलं. एकाने दुसऱ्याने सल्ला दिला, व्यवसाय कर, खूप पैसे मिळतात, नोकरीत काय ठराविक उत्पन्न नाही फक्त, पण याच्या व्यवसायामध्ये भरपूर पैसे मिळतात, 1 वर्षात करोडपती होऊन जातो. सल्ले देणार आपल्याकडे खूप आहेत. मग एकाने तिसऱ्याने एक सल्ला दिला, तू असं कर, दूध डेअरी टाक, दूध डेअरी टाकली की खूप पैसा मिळतो, रोखीचा पैसा मिळतो. आणि त्याला तो पटला. त्यांनी काय केलं की आपली शेती होती, शेतीवर कर्ज काढलं, 200 गाई खरेदी केल्या, 200 गाई खरेदी केल्या आणि दुधाचा व्यवसाय सुरू करावा गेला. झालं काय की 200 गाईचं चारा, पाणी, आजारपण, कामगारांचे पगार आणि तर ट्रान्सपोर्ट दुधाचं परवडायलाच तयार नाही. पहिला महिना तोट्यात, दुसरा महिना तोट्यात. चिंता वाढत गेली, काय करावं, का की नुसतं ते चारा पाण्यात आणि गायींच्या आजार पाण्यात आणि नोकऱ्यांच्या ह्याच्यातच पैसे जायला लागले. असे पण तग धरणं आवश्यक होतं. वर्ष झालं, पाहिजे तसा नफा मिळत नव्हता. बँकेच्या नोटिसा आल्या काही जप्ती करू, कर्ज द्या, पटपटकन भरा, व्याजावर व्याज चढलं. आता काय करायचं. त्यांनी विचार केला, आता काय करायचं, बोतावणार की आपण शेतीच विकू. त्यांनी काय केलं, शेती विकली ती स्वतःची. धंदाच चालला नाही, शेती विकती. नाशिकजवळ शेती असल्याने तिला भाव खूप मिळाला. त्याने बँकेचं कर्ज पूर्ण फेडून टाकलं आणि उरलेल्या पैशात दुसरी शेती घेतली. आता काय करायचं प्रश्न पडला. पण व्यवसाय त्याला डोक्यात ध्येय तेच होतं की व्यवसायच करायचा, नोकरी मला करायची नाही. ध्येय तेच की मला व्यवसाय करायचा, त्यात पुढे जायचे. आणि त्यांनी काय केलं की त्याचा सर्वे केला
की तरी सर्वेमध्ये असं लक्षात आलं की नाशिकची द्राक्षांना परदेशात जास्त डिमांड आहेत, मागणी. तर आपण का पाठवू द्राक्ष म्हणून त्याच्या नाशिकजवळच्या 12 शेतकऱ्यांना एकत्र केलं. त्यांच्याजवळून द्राक्ष घेतली आणि एक कंटेनर, एक म्हणजे 20,000 किलो एक कंटेनर त्यांनी परदेशात पाठवला. पैसे मिळाले. पहिला गेला, दुसरा गेला, तिसरा गेला, चौथा गेला, 25 गेले. नफाच नफा. पैसे भरपूर मिळायला लागले. त्याला उत्साह वाढला. तर लक्षात आलं की आपण जे पाठवतो की ते कमी पडून राहिलं परदेशात. परदेशातले डिमांड वाढत गेली की अजून पाठवा अजून, पण याच्याकडे 12 शेतकरी असल्यामुळे काय पाठवू शकत नव्हतं. काय झालं त्यांनी की नाशिकजवळ, नाशिकची जे गाव आहे खेडेगावच्या आडगावला, तिथे गटशेती तयार करायचं निर्माण केलं. गटशेती. आणि गटशेती म्हणजे कसं की सगळ्यांनी ते ठरवलेलं पीक काढायचं आणि ते यांना विकायचं. यांनी सह्याद्री फॉर्म नावाची एक कंपनी काढली आणि 15,000 शेतकऱ्यांना त्यांनी सदस्य केलं. आणि त्यांचा जो मटेरियल जे आहे द्राक्ष आणि भाजीपाला हा त्यांनी सगळा घ्यायचा आणि परदेशात पाठवायचं. भरपूर नफा मिळत गेला. आज 45 देशांमध्ये त्याचा माल जातोय. फळं आणि भाजीपाला 45 देशात जातोय. आज 15,000 कोटी रुपयाचं त्याला टर्नओव्हर आहे. 6,000 कर्मचारी कामाला आहेत त्याच्याकडे. काय आहे अहो, तुमच्यासारखाच तर मुलगा पदवीधर झाला आणि त्याने एवढी प्रगती केली. आज तो केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाचा कृषी सल्लागार आहे. केंद्राची कुठली योजना करायची असली तर पहिल्यांदा त्याला बोलवतात, सल्ला घेतात, नंतर ते पार्लमेंटमध्ये मंजुरीला जातात. तुमच्यासारखाच मुलगा ध्येयवादी असं करू शकतो. मी गरीब आहे, माझ्याकडे पैसा नाही, ते नाही, हेच कारण काही उपयोगाचे नाही आहे. त्यांनी कर्ज काढूनच केलेलं आहे सगळं. तुम्हीसुद्धा करू शकता. त्यामुळे मी मागाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही मोठे उद्योजक होऊ शकता, तुम्ही मोठे उद्योजिका होऊ शकता, तुम्ही मोठे नेते होऊ शकता, कोणी राष्ट्रपती होऊ शकता, कोणी मुख्यमंत्री, काही होऊ शकता. बदल हा निसर्गाचा नियम आहे. तुमचं भविष्य फार चांगलं आहे. तुम्ही सगळे कॉमर्सचे स्टुडंट आहात आणि त्यामुळे तुम्हाला बॅलन्स शीट वगैरे सगळं प्रॉफिट लॉस अकाउंट सगळं समजतं आणि त्या दृष्टिकोनाने विचार करता. आपण हे शिक्षण जे घेतो, डिग्री घेतो, कॉमर्स म्हणजे नुसतं नोकरीसाठी घेत नाही आहे. तुमच्या जीवनामध्ये यश मिळण्यासाठी तुम्ही हे करून घेता येते. तर सांगायचं म्हणजे हे उदाहरण मी कशासाठी की अपयशाने मनुष्य संपत नाही तर प्रयत्न सोडतं तेव्हा संपतो. विलास शिंदेचे जर खचला नाही, तो अपयश आले तरी खचला नाही, पण त्याने तो सरत चालू ठेवलेला आहे. तेव्हा तुम्हाला सांगायची इच्छा आहे की कठीण काळात सतत स्वतःला सांगा, कठीण काळात स्वतःला सांगा की ध्येयाची शर्यत अजून संपलेली नाही आहे. शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलं नाही आहे. त्यामुळे प्रयत्न हे अखंड चालू ठेवायचे आवश्यक असते. सुखासाठी कधी कधी हसावं लागतं. सुखासाठी कधी कधी हसावं लागतं, कधी कधी रडावं लागतं. सुखासाठी कधी कधी हसावं लागतं तर कधी कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाड्यालाही उंचावरून पडावं लागतं. त्यामुळे प्रयत्न फार महत्त्वाचे. आपले ध्येय गाठण्यासाठी आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं पाहिजे असतं. आणि व्यायामाने शरीर चांगलं होतं. मानसिक ज्या मनाचा आहे तर मनाचं सुद्धा जर चांगल्या विचारणे होत असतं. तर खळखळून हसणं जो प्रकार जो आहे ना, तो सुद्धा एक चांगली मानसिकता तयार होते त्याची खळखळून हसल्याने. तर खळखळून हसल्याने काय होतं की तुमच्या मेंदूमध्ये विशिष्ट प्रकारचं रसायन तयार होतं आणि त्या विशिष्ट प्रकारचं रसायन तयार झाल्यामुळे तुमच्या नसा मोकळ्या होतात, सांधे मोकळे होतात, तुम्हाला आनंद मिळतो, ऊर्जा मिळते. तर एका शाळेमधली गोष्ट सांगतो तुम्हाला. इतिहासात आता चालू असतो आणि एका मुलीला उभे करतात, उभे राहा तू, जे खाली पाहते ते उभे राहा, मोबाईलमध्ये डोकं होती ती उभे राहा तिकडे. त्या मुलीला उभं करतात, उभे राहा तू,
हां, तर ती मुलगी उभी राहते आणि उभी राहिल्यानंतर सर तिला विचारतात, इतिहासात चालू असतो, तिला विचारतात, सांग 1869 काय झालं, विशेष घटना काय घडली, 1869 विशेष घटना काय घडली. तर ती उत्तर देते, 1869 महात्मा गांधी यांचा जन्म झाला. सर म्हणतात, शाबास, हुशार आहेस, शाळेचं नाव काढशील, आई वडिलांचं नाव काढशील. इकडे एका विद्यार्थ्याला उभा करतात, उभा राहा तू, उभा राहा. मुलगा उभा राहतो. सर म्हणतात, 1872 विशेष घटना काय घडली सांग. तो मुलगा उत्तर देतो, 1872 महात्मा गांधी 4 वर्षाचे झाले. अपेक्षा वेगळी आहे, उत्तराची अपेक्षा वेगळी आहे, पण अशा गमती जमती होत असतात. तर एका कॉलेजचा मराठीचा तास चालू असतो. एका मुलीला उभं करतात, उभी राहा तू, उभी राहा. वास्तव आणि भ्रम याच्या या शब्दाचा वाक्यात उपयोग करून दाखव. ती मुलगी सांगते, मॅडम तुम्ही शिकवता हे वास्तव आहे, मॅडम तुम्ही शिकवता हे वास्तव आहे, पण आम्ही शिकतो हा तुमचा भ्रम आहे. अशा पण गमती काढतात. अहो, लहान मुलांचं विश्व तर फार वेगळं आहे बरं का. जे 7-8 वर्षाची मुलं असतात ना, ते काय बोलतील काय सांगता येत नाही. त्यांना हसावं का मारावं काही समजत नाही. एक दिवशी एका शाळेमध्ये दुसरीच्या वर्गात तास चालू असतो, 7 वर्षाचे मुलं. तर चालू असताना तो एक सर शिकवत असतात. हा सगळे विद्यार्थ्यांचं लक्ष सरांकडे असतं, फळ्याकडे असतं. पण एक विद्यार्थी असा आहे की त्याचं कोपऱ्यात लक्ष असतं, सतत कोपऱ्यात पाहतो. सरांचं शिकवता शिकवता लक्ष त्या विद्यार्थ्याकडे जातं. सरांना राग येतो, मी एवढं तळमळीने शिकवतो की हा का असं कोपऱ्यामध्ये वरती पाहतो. राग येतो फार. त्याला म्हणतात, उभा राहा तू, उभा राहा. मुलगा उभा राहतो आणि सर म्हणतात, काय वर. तो म्हणतो, चिमणी आहे. काय चाललंय. तो म्हणतो, चिमणीने अंडं घातलं. सर म्हणतात, त्यात काय विशेष. हा म्हणतो, तुम्ही दाखवा बरं अंडं घालून. पोरं काय बोलतील का सांगता येत, लहान लहान पोरं असतात बरं का. आता काय झालं, तुम्ही सगळेजण खळखळून असलात, तुम्ही सगळेजण खळखळून असलात, तुमच्या मेंदूमध्ये विशिष्ट प्रकारचं रसायन तयार झालं. त्यामुळे तुमच्या नसा मोकळ्या झालेल्या आहेत, सांधे मोकळे झालेले आहेत. आणखी त्यामुळे उत्साह आनंद आलेला आहे. विनोदाच्या दर्जाला महत्त्व नाही आहे, विनोदाच्या दर्जाला महत्त्व नाही आहे. तुम्ही खळखळून हसला याला महत्त्व आहे. त्यामुळे आपल्या मानसिकता जे आहे ना, तुम्ही गालातल्या गल्लात मनातल्या मनात असं हसू ना, खळखळून हसावं. इतकं खळखळून असा की तुमचं आरोग्य चांगलं राहिलं, तुमचं ध्येयाकडे, तुमचं ध्येय आहे ना, ध्येयाकडे पार करण्यासाठी तुमची शक्ती तुम्हाला ते मिळणार आहे. तेव्हा माणसाचं व्यक्तिमत्व जे असतं ना, दिसण्यावर नाही तर त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून असतं. माणसाचं व्यक्तिमत्व दिसणार नाही तर त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून असतं. कोणी कसं दिसावं यापेक्षा कोणी कसं असावं याला महत्त्व आहे. कोणी कसं दिसावं यापेक्षा कोणी कसं असावं याला महत्त्व आहे. ते जर शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला महत्त्व आहे. तर गालिबचा एक शेर आहे बरं का, गालिब जिंदगी भर यही भूल करता रहा, गालिब जिंदगी भर यही भूल करता रहा, धूल चेहरे पे थी, धूल चेहरे पे थी और आईना साफ करता रहा. धूळ जर चेहऱ्यावर असली तर आरसा स्वच्छ करण्यात काय अर्थ आहे का. धूळच चेहरा स्वच्छ करायला पाहिजे ना. आपलं तसंच असतं, आपल्या चुका असतात, आपला दोष असतो, पण आपण दुसऱ्याला दोष देतो. तोच तसा आहे, तीच तशी आहे, मॅडमच तशी आहे, सरच तसे, कॉलेजच तसं आहे, समाजच तसा आहे. पहिल्यांदा काय करायचं, आपलं आत्मपरीक्षण आपण करायचं. जी चूक काय आहे ते समजून घ्यायची. आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करणं फार महत्त्वाचं आहे. आणि ते आत्मपरीक्षण केलं की आपल्याला टेन्शनच नाही, काय टेन्शन फ्री राहतं मनुष्य. चांगल्या व्यक्तींच्या सहवासात राहिलं म्हणजे
आपलं व्यक्तिमत्व सुधारतं. चांगल्या व्यक्तींच्या सहवास राहील म्हणजे आपलं व्यक्तिमत्व सुधारतं. पाण्याचा एक थेंब जर तापल्या त्यावर पडला तर त्याचं अस्तित्व संपतं. पाण्याचा एक थेंब जर तापल्या त्यावर पडला तर त्याचं अस्तित्व संपतं. तोच थेंब जर कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकतो. तोच थेंब जर कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकतो. आणि तोच थेंब जर शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो. तोच थेंब जर शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो. थेंब तोच, फरक मात्र सहवासाचा. थेंब तोच, फरक मात्र सहवासाचा. त्यामुळे तुम्ही सर्वजणांनी चांगल्या व्यक्तींच्या सहवासात राहा. चांगल्या व्यक्तींच्या सहवासात राहिलं की आपलं व्यक्तिमत्व आपोआप सुधारतं. तुम्हाला एक मी या निमित्ताने एक संदेश देतो आहे तुम्हाला, या व्याख्यानाच्या निमित्ताने. माझा व्याख्यानाचा विषय तुम्हाला जो आहे आपले ध्येय आणि मानसिकता. तर याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? आपली मानसिकता सुधारायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? ध्येय. तर त्यासाठी असं करायचं, तुम्ही जीवनामध्ये असे मित्र बनवा ते कधी साथ सोडणार नाही. तुम्ही असे मित्र करा की ते कधी आयुष्यामध्ये साथ सोडणार नाही तुमची. असं प्रेम करा, असं प्रेम करा की ज्यात स्वार्थ असणार नाही. असं प्रेम करा की ज्यात स्वार्थ असणार नाही. असं हृदय बनवा. असं हृदय बनवा की ज्याने तडा जाणार नाही. असं हृदय बनवा की ज्याने तडा जाणार नाही. असं हास्य करा. असं हास्य करा की त्यात रहस्य असणार नाही. आणि असा स्पर्श करा. असा स्पर्श करा ज्याने जखम होणार नाही. ज्याने जखम होणार नाही. असे लोक जोडायची वेळ येईल तेव्हा ते तुमची सावली आणि वेळेला आरसा बनतील. कारण आरसा कधी खोटं बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही. त्यामुळं आता तुमचं ध्येय ठरवण्याची वेळ आली आहे. आत्ता या क्षणापासून. तर मला व्याख्यानाची संधी मॅडम प्राध्यापक म्हणून दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. आपण सर्वांनी माझं व्याख्यान ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचेसुद्धा सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना वंदन करतो. तर तुम्हाला सर्वांना मी एक शुभेच्छा देऊ इच्छितो. आनंदी राहा, मजेत राहा, खळखळून हसा, मजा करा, मस्ती करा, सर्व करा, आनंदासाठी सर्व करा, एवढं शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.